थोडं नॉलेज थोडं फन, कमी पैशात अगर फिरायचं असेल मित्रांनो तर चलात माझ्यासोबत. मी तुमचा बजेट ब्लॉगर. आज तुम्हाला घेऊन आलेलो व्हीटी. व्हीटी म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनल. 20 जून 1778ला व्हीटीचे काम चालू झाले. डिझायनर होते फेडरेस विलियम. तब्बल 10 वर्ष म्हणजे 1887ला याचे काम पूर्ण झाले. त्यावेळेस मुंबईचं नाव हे बॉम्बे होतं. आता आपण जिथे जात आहे मित्रांनो तिथं कॉमन मॅनला कोणालाच एंट्री नाही आहे. पर आपण शिवभक्त व नॉलेजेबल व्हिडिओ बनवतो म्हणून आजच्या सरांनी सोबत बोलून आपल्याला इथे एंट्री भेटलेली आहे. जय शिवराय. तुम्ही बघू शकता सगळं भारतीय, विक्टोरियन आणि इटालियन या तिन्ही शैलींचं मिश्रण म्हणजे गॉथिक शैली याला म्हणतात. तुम्ही बघू शकता इथं मुंबई सिटीचं मिनी क्रिएचर ठेवलेलं आहे मित्रांनो. म्हणजे मुंबई सिटी हे कशी दिसत होती त्यावेळेस याचं उदाहरण आपल्याला दिसून येते. प्रत्येक माणसाला इथं एंट्री नसते. फक्त तुमच्यासाठी रिक्वेस्ट करून त्या सरांसोबत रिक्वेस्ट करून इथं आलेला प्रत्येक लहानून लहान डिटेल तुम्हाला दाखवायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भारताच्या आधी म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी आपलं भारत कसं दिसत होतं त्याचाही मॅप इथं दिसून येतं तुम्हाला. हा असा पूर्ण आपला भारताचा मॅप होता मित्रांनो, पाहू शकता. मुंबई इथून बोरीबंदर स्टेशनवरून 1853ला ठाणेला पहिली रेल्वे धावली. ती यात्री रेल्वे होती. तब्बल 34 किलोमीटर धावली. मार्च 1996ला याचं व्हिक्टोरिया टर्मिनस नाव बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल नाव ठेवण्यात आलं. CSMT भारतीय रेल्वेचं मुख्यालय आणि सगळ्यात व्यस्त हे रेल्वे स्टेशन भारतातलं आहे मित्रांनो. याचं विशेषण म्हणजे उंच उंच मिनारा, घुंबटदार घुमटे आणि रंगबिरंग्या खिडक्या, दारे आणि घुमट. तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रत्येक गोष्ट, प्रत्येक खांबांवर जनावरांच्या मूर्त्या. तुम्हाला ते मूर्त्या पण दाखवणार आहे. हे सगळे याची खासियत आहे मित्रांनो. बघू शकता कुत्र्याचे, बकऱ्याचे, मेंढीचे, बैलाचे, म्हशीचे हे असे प्रत्येक खांबावर कलाकृती आहे. आणि दोन्ही प्रवेशद्वारावर सिंह आणि वाघाच्या मूर्त्या आहे. तुम्ही बघू शकता. खूप दिवसांना व्हिडिओ आला मित्रांनो, त्याबद्दल सॉरी. पेपर चालू होते आणि लाईफमध्ये ट्रॅजेडी चालू होती. स्टेशनच्या खाली पुरं असं मार्केट असतं मित्रांनो. कपडे, खेळणे, लहान मुलांचे खूप मोठ्या वस्तू, स्क्रीन गार्ड वगैरे तुम्ही काही लावू शकता. आणि हे सगळं CCTVच्या फुटेजमध्ये आणि पोलीस प्रोटेक्शनमध्ये आहे. म्हणून काही इथून चोरी वगैरे जात नाही. पण आपल्या वस्तू आपल्याला सांभाळावं लागतं. हे विश्व धरोहर आहे मित्रांनो. इथं पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, ब्रिटिश आले आणि त्यांनी आपल्या आपल्या हिशोबाने बांधकाम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ही तोफ सगळ्यात जुनी ब्रिटिशकालीन. खूप अशा गोष्टी आहे मित्रांनो दाखवण्यासारख्या. फक्त नॉलेजेबल व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थोडी मस्ती आहे, थोडं फन आहे आणि सगळे व्हिडिओ सगळेच बारीक तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी घेऊन येतो मित्रांनो. सपोर्ट करा. सबस्क्राईब केल्याशिवाय